गुड मॉर्निंग. कशात मजेत ना? हसायलाच हवं. आजचा वर्कआउट छान होणार आहे. एनर्जी ड्रिंक घेऊन तयार राहा. व्यायामाची वेळ झालेली आहे. चला उठा लवकर. ओके, थँक्यू. लय भारी.
येस, तर ज्यांना ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम, वाव जबरदस्त, हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. जसं की आपण फॅट लॉस म्हणतो, आम्ही वेट गेनच्या प्रोसेस मध्ये आहे. अगोदर माझं वजन 38 किलो, आता हे वजन 46 किलोवर आलेलं आहे. येस, जबरदस्त. ज्यांना पुन्हा कॉलवर वजन वाढवायचं असेल तरी नक्कीच आपणही सांगितलं पाहिजे की फक्त फॅट लॉस होत नाहीये तर वेट गेन सुद्धा होतं, फक्त एवढंच की प्रॉपर करावं लागतं. आज बरेच जण कॉलवर म्हणतात की आम्हाला वजन कमी करायचं नाही, आम्हाला सांगितलं त्यांना पंप होता, वजन कमी, त्यांना धाप लागायचा, श्वासोच्छवासाला प्रॉब्लेम व्हायचा, त्यांचा पंप सुटला. म्हणून कुणालाही हलक्यात घेऊ नका. आपण एखाद्याला इन्व्हाइट करताना आपण फॅटी लोक पाहतो, फॅटी लोकांनाच व्हिजिटिंग कार्ड देतो, तर असं अजिबात करायचं नाहीये. एखाद्या सडपातळ व्यक्तीला सुद्धा तुम्ही ते कार्ड देऊ शकता, कारण त्यालाही गरज असू शकते किंवा त्याच्या फॅमिली मेंबरलाही गरज असू शकते. येस सर, आता ज्यांचे हँडरेज आहेत त्यांना आपण एक कल पुढे घेऊया. खूपच एनर्जेटिक झाला आणि मला खरोखर मी हँड्रेस याच्यासाठी केलता का डुबे मावशीसाठी. अप्रतिम असं त्यांनी म्हणजे जबरदस्त वर्कआउट तर केलंच, पण एखादं म्हटलं असतं माझा पाय मोडला मी आराम करतो, आणि अक्षरशः त्यांनी दोघांनी पण जसं जमल तसं वर्कआउट केला, एकच नंबर. खरंच डुबे मावशी ज्येष्ठ ज्याला म्हणतात ना, आणि आर्मी शिवाय त्यांच्या जो पॉवर आहे तो न्यूट्रिशनचा पॉवर आहे, खरंच ओके.
आणि तुम्ही ऑल टीमनं तुमच्या इतका जबरदस्त वर्कआउट केला, असं वाटलं का मला उडून तुमच्याकडे यावं आणि वर्कआउट करू लागलो. नक्कीच सर, तुमचं पुण्यामध्ये वेलकम असेल. अरुण सर, तुम्ही या फॅमिली आल्यामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट आला ते सांगायचंय. आणि सर्वात महत्वाचं, तुमची जी सहभागिनी आहे सहचरणी तिला खरं तर नमन आहे, कारण हा रिझल्ट त्यांनी काढलेला आहे सर. कारण जसं भाव घातलं तसं त्यांनी रिझल्टही काढलाय. आणि जोडीनं आणि गोडीनं तुम्ही नेहमी असता सर, खरंच ग्रेट. तुम्हाला या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय रिझल्ट आला सर? या फॅमिलीत आल्यानंतर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं खानपान व्यवस्थित नव्हतं. मी कायम बाहेर जेवायचो आणि त्याच्यामुळे माझं वेट वाढलं आणि फॅट वाढली होती. आणि परिणामी मला अक्षरशः ब्लॉकेज तयार झाले शरीरामध्ये. तर ब्लॉकेज तयार झाल्यामुळे मला 2 अटॅक आले. पहिला अटॅक घरी आला आणि दुसरा दवाखान्यात जाताना मध्येच आला. तर अक्षरशः मी 24 किलो फॅट लॉस केलं आणि माझे अँजिओप्लास्टी टळली. मला डॉक्टरनी अँजिओप्लास्टी करायची सांगितली होती. डिस्क्लेमर देतो, हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे, त्याच्यापेक्षा इतरांचा वेगळा असू शकतो. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो का जर पॉझिटिव्ह थिंकिंग असेल आणि मी करू शकतो, मी करू शकते, तर 100% तुम्ही करू शकता. कारण मला डॉक्टरनी फक्त एकच मंथ दिला होता. 1 मंथ मध्ये मी 7 किलो फॅट लॉस केलता. तर त्याच्यामुळे मला जे ब्लॉकेज आहे ते माझे कमी प्रमाण होत गेलं आणि आता एकही ब्लॉकेज नाही. 5-6 गोळ्या चालू आहेत, ते पण बंद झाले. 24 किलोचा फॅट लॉस, जबरदस्त सर. आणि सर ह्याच्यासाठी तुम्ही कोणतं न्यूट्रिशन घेतलं? त्याच्यासाठी जगातील नंबर 1 असं न्यूट्रिशन घेतलं मी, नाईट वर्क. यस, जबरदस्त. कुठेही गेलो तरी मी नाईट वर्क, 24 हायड्रेट, ऑल न्यूट्रिशन घेतलं, ऑल न्यूट्रिशन. आणि अजून पण घेतोय. यस, व्हेरी गुड. सर किती वर्ष झालं तुम्ही या जर्नी मध्ये आहात? 3 वर्ष होऊन गेले मॅडम मला. 3 वर्षापासून मी लगातार ऑल न्यूट्रिशन घेतोय, इंटेक करतोय. आणि मी हा फक्त न्यूट्रिशन दाखवायला म्हणून नाही, तर माझ्या शरीरासाठी करतोय आणि स्वतःसाठी करतोय आणि मी शेवटपर्यंत करणार. यस, नक्कीच सर. आज मी तुम्हाला 3 वर्ष का विचारलं, कारण बरेच जण कॉलवर म्हणतात की याचा साईड इफेक्ट होणार नाही का, पुढील 3 महिन्यानंतर आम्हाला पुढे काय परिणाम होणार नाही का. हे नवीन गेस्टला मला दाखवायचंय की गेली 3 वर्ष या कॉलशी जोडलेले आहेत अरुण नाईक सर. आज 24 किलोचा फॅट लॉस, एंजिओप्लास्टी कॅन्सल हे असंच होत नाहीये, तर त्याला विश्वास ठेवावा लागतो, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे आणि स्वतः इंटेक केल्याशिवाय इतरांना आपण सांगू शकत नाही. आज एवढं न्यूट्रिशन खाताय, जबरदस्त सर, जबरदस्त. हॅलो, मी एकच सांगू इच्छितो की मी आता नगरमध्ये जाऊन डॉक्टरांकडे चेक करून आलो. म्हणजे किडनीचं असेल किंवा कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, ते पण चेक केलं तर माझं एकदम नॉर्मल निघालं. नॉर्मलच्या आतमध्ये अर्धा तास. म्हणजे खरोखर डॉक्टर म्हटले तुम्ही इतकं ऑल न्यूट्रिशन इंटेक केलंय आणि तुम्हाला कसलाही त्रास नाही आणि 100% तुमच्या गोळ्या पण बंद केल्या डॉक्टरांनी केल्या. खरोखरच ही वेलनेस फॅमिली मिळाली आणि मी हेल्दी हॅपी आहे. येस, हा त्यांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे, त्यांचा स्वतःचा रिझल्ट आहे. आणि अरुण नाईक सर आणि मॅडम, तुम्ही खरंच दिसायला एवढं जबरदस्त दिसता ना, दोघं सुंदर, खरंच न्यू कपल असल्यासारखे दिसतात. कारण तुमच्या चेहऱ्यावर आलंय ना फक्त न्यूट्रिशनमुळे सुंदर आहे. पण याच्यासाठी काय होतंय सर माहितीये का, जसं तुम्ही दाखवता ना न्यूट्रिशन लगे मोरसमध्ये ते घ्यायला लागतं रश्मी, मग छान दिसतंय. दाखवून उपयोग होत नाही, घ्यावं लागतंय. आणि सगळ्यात महत्वाचा हा खरोखरच आहे, आपल्याला आपण खायचं, लोकल खाऊ घालायचं. सोपं आहे, लई सोपं आहे. आपण खाल्ल्यानंतर आपल्याला रिझल्ट 100% येतो म्हणजे येतो. येस सर, नक्कीच. अरुण सर खूप छान. आणि तुमची जोडी बघितली ना, खूप भारी वाटतं. आणि मॅडम मध्ये दिसतो खूप मिनिटासाठी. आज आहे ना, आज वर्कआउट करताना खूप काही मी शिकलो. लक्षात घ्या, आज आयुष्याला खऱ्या अर्थानं साथ असते जोडीदाराची. आपण काय म्हणतो, भावनेला साथ दिली शब्दांची तर कविता बनते आणि जीवनात साथ दिली जोडीदाराची तर आयुष्य सुंदर बनतं. खरंच आज मी खूप काही कपल स्टेप मध्ये खूप काही शिकलो. कारण बघा, एखादा कपल म्हणतो हात पाय दुखतात, घरात बसून राहतो, जसं की माझंच उदाहरण घ्या. पण आज दुबे मावशींनी साहेबांशी जी स्टेप बसले होते, साहेब खाली बसले होते, पण त्यांनी स्वतः एकटीने केलं नाही. त्या माझ्या जोडीदाराला, माझ्या साथीदाराला मला उठवायचे, त्याच्या अंगात प्रेरणा तयार करायची. आणि खरंच सॅल्यूट आहे दुबे मावशीला. खरंच मी काही, आणि त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो, ज्येष्ठ नागरिकांकडून आपल्याला खूप काही शिकायचंय. दुबे मावशी खरंच सॅल्यूट आहे, वंदन आहे तुम्हाला. खूप काही शिकतोय तुमच्याकडून. आम्ही तुमच्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला.
आणि मॅडम मला हेच सांगायचंय का जगायचंय ना स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी एन्जॉय करा, दुसऱ्यासाठी तर आहेच आहे, पण पहिला स्वतःसाठी करा. आम्ही दोघंही, साहेब आणि मी, आम्ही दोघंही आमच्या स्वतःसाठी जगतोय. कारण गेले ते दिवस, गेल्या त्या आठवणी, आता काही राहिलं नाही. आता फक्त एकच राहिलं का आपण आपल्यासाठी जगायचं, आपण आपलं एन्जॉय करायचं. आपल्याला कोणी आनंद द्यायला येणार नाही. घरात आम्ही दोघंच आहे, मुली त्यांच्या घरी आहे, त्यांच्या संसारात मग्न आहेत त्या. मग आपण दोघांनी का खितपत पडायचं, आपण दोघांनी का खचून जायचं, आपण दोघांनी का नाही आनंदी राहायचं. तर आम्ही दोघंही आनंदी राहतो. हे माझ्यासाठी 3 गोष्ट आहे. हे काकांसाठी नाईट वर्क आहे. आणि आज गेले 3.5 वर्ष झाले या फॅमिलीमध्ये मी जॉईंट आहे मॅडम. आणि खरोखर मी माझा 40 किलोचा फॅट लॉस करून आज मी खूप आनंदी आहे, खूप खुश आहे मॅडम. खरंच ग्रेट. आणि मी रोज माझ्या स्टेटस असतात, रोज मी व्हिडिओ काढत असते, टाकत असते. हे कुणाला दाखवायसाठी नाही टाकत आहे मॅडम, मी माझ्यासाठी तर करते. पण अरे तुम्ही बघा, जर ह्या वयामध्ये आम्ही हे सगळं खाऊ, कारण 3.5 वर्षापूर्वीची जी माझी जर्नी होती मॅडम, आज जर मला ही आपली वेलनेस फॅमिली भेटली नसती तर आज मी कुठेतरी कोपऱ्यामध्ये खितपत एका जागेवर बसलेली असते. पण आज माझी लाईफ जी बदलली आहे ती सर्व या न्यूट्रिशन मुळे मॅडम. तेव्हा मी सर्वांना सांगत असते, अरे नाही, आज तुम्ही विचार कराल तर पुढे तुम्हाला भविष्यामध्ये फारच त्रास आहे. तेव्हा आजच तुम्ही न्यूट्रिशन घ्या आणि हॅपी हेल्दी बना. नक्कीच मावशी, खरं तुम्हाला सॅल्यूट आहे, वारंवार आम्ही म्हणतो. कारण का या वयामध्ये तुम्ही म्हणालात की बरेच जण म्हणतात की साठी उलटली, काठी आली, आता काय गरज आहे या गोष्टींची. पण तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे विचार आहेत ते ग्रेट आहेत. की या वयामध्ये आपण का कितपत पडायचं, आपण का नाराज राहायचं. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक तासाचा आनंद घेतला पाहिजे. आज आपली पिलं मोठी झाली, उडून गेली, त्यांचं घर बसलं. कारण का आई वडिलांचं काम असतं, म्हणतो की आपण जी जबाबदारी आहे, मुलं जन्माला आले, शिकवलं आणि ते त्यांच्या मार्गी लागले, मग आपण त्या मुलांना अडवून ठेवण्यात मजा नाहीये. आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. कारण त्यांना जसं की वय झाल्यानंतर त्यांना फ्रीडम दिलं पाहिजे, शेवटी त्यांचं आयुष्य. पण ते हुडकून उडून गेले म्हणून काही चिमणी तिचं घर चारा आणायचं सोडत नाही. सेम तुम्ही तेच केलं मॅडम, स्वतःचं जीवन खूप सुंदर जगताय. दुबे काकांना पण सॅल्यूट आहे. कारण का या वयामध्ये सुद्धा म्हातारे लोक लय त्रास देतात बरं का. असंच करू नको, तसंच करू नको, हेच घालू नको, तेच घालू नको. पण आज दुबे काका तुम्हाला सपोर्ट करताय. तू पॅन्ट घाल, तू अशी जीन्स घाल, छान दिस. खरंच दुबे काका तुम्हाला, कारण या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुमचे विचार कुठतरी बदलले. आणि आमच्या या वयामध्ये तुझं दुबे मावशी एकदम सुंदर दिसतंय, सुपर. त्यांचं जेव्हा थँक्यू मॅडम. याला तर खरंच मी डुबे सरांना पण मी धन्यवाद आहे मला त्यांचे. आणि मी खूप आभारी आहे. आज त्यांनी मला हा फ्रीडम दिला, त्यांच्यामुळेच आज मी हा एन्जॉय करते. आणि याच्यात माझ्या मुलींचा सुद्धा सहभाग आहे. का मी तेच सांगते, गेले ते दिवस ते आठवायचे नाही, पण कधी कधी आठवायचे. कारण ते कष्ट जे केलेलं मुलींसाठी, मी ते मुलींना आजही आठवतं का आमच्या आईने आमच्यासाठी काय केले, आमच्या पप्पांनी आमच्यासाठी काय केले. तेव्हा मुलीही मला हे सर्व म्हणजे फ्रीडम देतात आणि सांगतात, आई तू स्वतःसाठी जग, लोकांचा विचार करू नको. कष्ट केले त्यावेळेस तुला कोणी विचारायला आलं नाही. बरोबर. आज जर तू आनंदी जगतीये तर लोक तुला हसत असतील ना, हसू दे, पण तू आणि पप्पा तुम्ही दोघं स्वतःसाठी जगा. खरंच मॅडम धन्यवाद आहे काकांना आणि माझ्या मुलींना. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दोन्ही गुरूंना नमस्कार. खूप छान वर्कआउट. स्टार्टिंगला घरामध्ये केलं, पण नंतर मग नाही, घरामध्ये नाही हे झालं, मग बाहेर आलो. नक्कीच छान आहे ना. आणि शिंदे सर मग दोघाला घरात बघितलं ना, मला म्हटलं मी पटकन वर्कआउट करता मोरे सर म्हणले हे घरात का, हे घरात का, लक्ष कुठं, घरात का, काय घरात का. त्यामुळे थोडं झाल्यानंतर 2 गुरु एका ठिकाणी पाहिले. म्हटलं नाही, आपल्याला बाहेर गेल्याशिवाय जमणार नाही. कारण मागच्या वेळेस अख्ख्या पावसात आम्ही वर्कआउट केला होता. आणि आज म्हटलं थोडं आहे तर हरकत नाही, दोघांना एकत्र करायचं. दुबे मावशींना सॅल्यूट. त्यांचा आदर्श समोर ठेवूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. येस मॅडम, नक्कीच. मॅडम खूप काही शिकायचं आपल्याला. येस सर. नक्कीच. बोर्डे काका बोला, चला. गुड मॉर्निंग सर्वांनाच गुड मॉर्निंग. प्रथम तर अविनाश सराला म्हणजे खूप खूप धन्यवाद. त्याचं कारण आहे, अविनाश सरांनी एक म्हणजे असं कुठलाही क्षणाचा विलंब न लावता एका पाठीमागे एक आणि छान गाणे लावले. आणि तुमचे तर मला म्हणजे आभार का मानायचे
का मी इयत्ता 10वी 8वीच्या दरम्यानचे दिवस मला आठवले. का माहिती का, तो पीटीचा तास असायचा ना, त्या पीटीच्या तासाप्रमाणे तुम्ही आज तास घेतलाय आणि त्याला एका वाक्यात जर सांगायचं ठरलं मॅम, मोरे मॅम, तर त्याला आपण काय म्हणू, जर नाही का आपण एखाद्या जिममध्ये जातो तर कमर्शियल जो ट्रेनर असतो ना, त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे आज म्हणजे ट्रेनिंग दिली आम्हाला सर्वांना. भले आमच्या वयाचा विषय नाही याच्यामध्ये काही, आम्ही जरी तुमच्या दुप्पट वयाचे जरी असलो पण आम्ही आज शिकलो, छान शिकलो. आणि दुबे काका आणि दुबे मावशीला तर दंडवतच आहे. आणि खरोखर खूप छान असा व्यायाम झाला आजचा. खूप खूप धन्यवाद सर्वांना. ओके. खरंच बोर्डे काका, आमचे शेवाळे सर, बनसोडे सर, जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्ही शिकतोय सर. कारण या वयामध्ये सुद्धा तुम्ही 1 तास कसं का होईना करताय हे महत्वाचं आहे. झोपत नाही. आज चला ज्येष्ठ नागरिकांकडून प्रत्येकाकडून शिकण्यासारखे तुम्ही प्रत्येक गोष्टी ऑब्झर्व करता, त्याचे शॉर्ट व्हिडिओ काढता, पर्सनली पाठवता. खरंच ग्रेट बोर्डे काका सर, ग्रेट. थँक्यू सो मच सर. येस रीता मॅम आल्या, रीता मॅम नेटवर्क मध्ये आल्या.